बापरे 23,000 रुपये 23,000चं घड्याळ घेतलं तुम्ही. वर्षभर ज्या दिवसाची मी वाट बघत असते ना, फायनली तो दिवस आज आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून सतत या गोष्टीची तयारी चालू होती की हे घेणार ते घेणार असं साजरा करणार वाढदिवस. सो फायनली दिवस उजाडला. कपडे आणले माझ्यासाठी. वाव मी पण कपडे घालून आले. गुड. तुझ्यासाठी वॉच पण घेऊन आली आहे. तुझ्यासाठी शॉर्ट्स पण घेऊन आली आहे. आणि पॅन्ट पण ह्या कलरची पाहिजे तर खूप भारी दिसतात. आहे आपल्याला पॅन्ट अशी. हे घ्यायचंय सोबत. कपडे पण घेऊन आले. हे उघडतच नाहीये बाबा. 2 दिवस पुण्यामध्ये असणार नाहीये म्हणून जवळपास मला काल रात्री 2:30 ते 2:45 वाजले होते. शूट होते काही महत्त्वाचे जे पेंडिंग मला द्यायचे होते. प्रमोशन शूट होते आणि कसं आहे आपण एवढा खर्च करतोय ट्रिपवर म्हणा किंवा वॉच म्हणजे जे काही आता खरेदी वगैरे किंवा खाणंपिणं असणार मुलांचं, तर सगळ्या गोष्टीचा पैसा पण आपला निघाला पाहिजे म्हणून मी ते सगळे कामं उरकून घेतले. म्हणजे जेवढं काही मी ट्रिपवर खर्च करणार आहे ते मी सगळं कमवून सुद्धा घेतलं. चला. गणपती बाप्पा. अरे 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 जाऊ दे वैशू तू म्हण. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. चल चल लवकर आहे ना. चल ग चलो. सो आता आम्ही कोथरूडला आहे. उडुपी रेस्टॉरंट आहे. इथे मसाला डोसा खाणार मस्त आणि पुढच्या प्रवासाला लागणार. जवळपास 7:45 वाजले होते पण खरंच भयानक लेवलला भूक लागली. खूप सारे रेस्टॉरंट शोधले पण आम्हाला उडुपी रेस्टॉरंट मिळालं. मग सचिनने तिथे उपमा ऑर्डर केला. 2 मसाला डोसा आणि 1 प्लेन डोसा ऑर्डर केला होता आणि खरंच चव सुंदर होती. छान होतं चव. म्हणजे आता आम्ही केरलामध्ये पण खाल्लं आहे. सो सिमिलर चव तर म्हणता येणार नाही परंतु खरंच ऑथेंटिक चव होती. छान होतं. प्राईससुद्धा अशी जणांना पडलेला आहे फटके. कारण तो ताईला त्रास देतोय म्हणून त्याला आता डोसा खायचा नाही आणि आता आम्ही ते कॅन्सल करतो. 528 रुपयाचं बिल झालं होतं आणि सचिन पे करणार होता. त्याला म्हटलं अजिबात नाही, आजपासून तर पुढचे 2 दिवस जे काही खर्च होणार आहे तो सगळा मी करणार आहे. सो डोंट वरी. तर म्हणजे तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की आम्ही या घाटातनं प्रवास करतो. पुण्यापासून जवळचं जर म्हटलं तर दिव्यागर हा बीच खरंच खूप सुंदर आहे. पण ते बीचच्या आधी जो आपल्याला लोकेशन लागतं ना ते म्हणजे ताम्हिणी घाट मुळशी. खरंच खूप भारी वातावरण असतं. आणि हो हे इथे दरड कोसळली होती म्हणून ताम्हिणी घाट बंद होता परंतु आता चालू झाला आहे. पण ते पण आपल्या ओन रिस्कवर आपण गाडी चालवू शकतो. आता आम्ही खूप स्लोली चालवतो कारण बरेच घाटाचा आम्हाला अनुभव आहे. तर सचिन तशी गाडी छान चालवतो. तर खूप सुंदर वातावरण होतं आजूबाजूचं. इतकं नयनरम्य ना म्हणजे ते बीचवर जाण्याच्या आधीचा जो आनंद असतो ना बाहेरचं सीन खाणं पिणं चहा एक नंबर असतं. आता ही अशी दरड कोसळलेली थोडीफार जागा आहे जे मी तुम्हाला दाखवते. समोर इतके धुके होते की काय सांगू. मग एका ठिकाणी एक छानसा असा स्पॉट मला दिसला जिथे मला वाटलं की चला आपण 2-3 फोटोज काढूया कारण की लोकेशन खरंच खूप छान होतं. परंतु तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणजे उजव्या हाताकडं तुम्ही बघतायत की लोक पार वरतीपर्यंत गेले. तर ही रिस्क आम्ही कधीच घेत नाही आणि खरं तर कोणीच घेऊ नये. एकदम स्वतःचं अंग जपूनच सगळ्या गोष्टी कराव्या असं आम्हाला वाटतं. आम्ही इतक्या टुरिस्ट प्लेसला फिरतो ना पण आम्ही म्हणजे जपूनच जातो. पुढे असं जात नाही खोलवर दरीवर असं आम्ही बिलकुल जात नाही. इवन धबधब्याखालीसुद्धा तुम्हाला कधीच माझे व्हिडिओ पाहायला मिळाले नसेल. बरं आता इथे थांबलो होतो एका पुढे एका स्पॉटला जिथे आम्ही मॅगी घेतली होती आणि मी स्वीटकॉर्न घेतला होता. तिथे ट्रायपॉड लावला आणि माझा ट्रायपॉड तिथेच विसरून राहिला. डिजिटेकचा होता चांगल्यातला होता 2-2.5 हजारचा पण तो तिथेच राहिला. आता माझ्याकडे ट्रायपॉडच नाही आहे. मी इतकं घाबरून फायनली इथे एका दगडावर बसले होते. पण हे अगदी रोड टच आहे आणि आत्ता येतील तेव्हा येतील. अगदीच थोडा जवळ आला पण होता एक माकड. त्यांनी बाजूला ठेवून दिलं आणि त्यांनी तो मला घाबरतो की मी त्याला घाबरते मला काहीच कळत. त्यांनी त्याचं पण पोट भरलं आणि माझं पण पोट भरलं. फायनली आम्ही निघालो आमच्या प्रवासाला आणि इतकं भारी वातावरण आहे ना खरं सांगते मी. थोडंसं ऊन थंडी वारा पाऊस लय भारी एकदम मस्त. आणि बघता बघता फायनली आम्ही दिव्यागरला पोहोचलो आणि इथे रेड स्टोन विलेज आहे. त्याच्या आतमध्ये अथांग रिसॉर्ट आहे जे की 1 नंबर आहे. हे आमचा 2nd स्टे आहे इथे आणि तरीसुद्धा जॅकने आम्हाला ओळखलं. लास्ट टाईम पण आम्ही आलो होतो त्यावेळेसुद्धा तो इतका जवळ येत होता आणि आज आल्या आल्या त्याने आम्हाला जवळ घेतलं. इतकं भारी फील झालं ना खूपच मस्त.
आणि द बेस्ट पार्ट इज की हा कुठलाच व्हिडिओ स्पॉन्सर नाही. स्पॉन्सर म्हणजे आपल्याला कोणी फ्रीमध्ये स्टे दिलेला आहे किंवा काय, अजिबात नाही. माझ्या फॅमिलीसाठी याच्या वाढदिवसासाठी मी म्हणतो ना आपल्या कमाईने किंवा मेहनतीने केलेला हा खर्च प्रेमासाठी आहे. सो जे लोक म्हणतील ना की तुला तर काय फ्रीमध्ये मिळते सगळीकडे, तर अजिबात नाही, काहीच फ्रीमध्ये नाही आहे. हॅपी बर्थडे. Oh my god. काय केलं किरण? सी केक पण आहे. वाव. सी समुद्र. समुद्र तो काय बीच. वाव, सच अ ब्युटिफुल व्ह्यू. सॉरी मंडळी, खूप काही छान छान मुमेंट्स होते जे मिस झाले माझ्याकडनं कॅप्चर करणं, कारण की ना मला ते मुमेंट खरंच जगायचे होते. तर सरप्राईज असं होतं की काही नाही, रूम डेकॉर करून ठेवलेलं. ॲक्च्युली खाली गार्डनमध्ये करायचं होतं, परंतु बाहेर पावसाळी वातावरण होतं म्हणून त्यांनी रिस्क नाही घेतली. सो सचिन पटकन आवरून त्यांनी आराम केला आणि तोपर्यंत मी थोडंफार इकडचं तिकडचं शूट करून घेतलं आणि काही एडिट करायचे होते व्हिडिओज, ते सुद्धा करून घेतले. आणि ऑफकोर्स तो पण दमला आहे गाडी चालवून, भरपूर लांबचा प्रवास होता हा, पुणे ते दिव्यागर. आणि जिथे 3 तास लागणार तिथे आम्हाला 4 ते 5 तास लागले, जस्ट बिकॉज की आम्ही खूप स्लोली गाडी चालवली. रूम तुम्ही बघू शकताय किती छान आहे ना, वरती खालती एकदम असं डुप्लेक्स बंगलो कसा असतो तसा. आणि हा जॅक इतका भारी आहे ना की आम्ही जिथे जाईल तिथे तो येत होता. अक्षरशः त्याला इतका वैशू आणि शिवबरोबर खेळायला आवडत होता ना, तर पुढचे 2 दिवस तो कंटिन्यू आमच्यासोबतच होता. आणि हा एक स्विमिंग पूल आहे जो आम्हाला एन्जॉय करायचा होता, पण त्याला काही वेळ मिळालाच नाही. आणि हा सी व्ह्यू आमच्या विंडोमधनं. तर फायनली आज आम्ही खाणार होतो चिकन रस्सा, आणि इतका टेस्टी होतं ना, एकदम घरगुती पद्धतीने बनवलेलं होतं, इतकं खमंग. शिवचरणला पण खूप आवडलं आणि मला देखील प्रचंड आवडलं होतं. आणि अशी आमची दिवसाची सुरुवात, दुपार कशी झाली काहीच कळालं नाही. आणि आम्ही फायनली निघालो बीच व्ह्यू बघण्यासाठी, आणि संध्याकाळचा सनसेट तिकडेच होणार आहे. आणि इतके एक्सायटेड हो ना, कारण की त्याला सरप्राईज द्यायचं आहे. मिली पण आहे. ते सरप्राईज राहिलंच नाही, ते पोपट झालं. ते कसं सांगते. अगं, शी इज प्रेग्नेंट. हा, चलो हॅलो चलो बाई. आपल्या संपूर्ण व्लॉगमध्ये ना आपण जायचं होते. व्लॉगच नाही तर आमच्या संपूर्ण दिवसामध्ये आम्ही जायला तिथे आम्हाला डॉग्स भेटत होते, आणि त्यांना प्रत्येकांना आम्ही खायला प्यायला देत होतो. तर फटाफट आम्ही बीचवर खेळायला रेडी होतोय, पण माझी कधी हिंमतच होत नाही की पाण्यात जाऊन म्हणजे मजा मस्ती करावी. सो फायनली तो वेळ आलेली होती जे मला सचिनला गिफ्ट द्यायचं होतं, आणि खूप भारी फिलिंग होती. Good guys. Let's open here in the sea. Keep it salty. From faucet. बापरे, 23,000 रुपये. 23,000चं घड्याळ घेतलं तुम्ही. मग ठीक आहे, आता चिडू नकोस. यू डिझर्व दिस. हातात वॉच घेतली त्यावेळेस त्याला वाटलं असेल 10-15 हजारची, बट ती निघाली इतकी महागडी, आणि तो थोडासा नर्वस झाला. नंतर पुन्हा तो ओके मध्ये झाला. वाचून एकदा काय लिहिलंय. हा हा, वा, व्हेरी नाईस. वाव, व्हेरी नाईस. जॅकला तुझ्या जवळ घे थोडंसं वैशू, म्हणजे Come here.
अरे ह्याला जरा पुढे घेऊया ना. अरे नाही राहिलं. आमच्या एकाचं जवळ आहे. पाव आहे ना इथं? इथं. मारू का? ठीक आहे. ते हॅपी बर्थडेचं चॉको पण आहे. मी एवढं वर्षापासून हेच करते. मी इथं करते. मला वाटतं इथपर्यंत असतं ते. Everyone does that. पण याला दूर करायला लागेल. हे कुठे पण नाही. बिचारा घाबरेल. ह्याच्यावर उडवायचं नाही हा, ते तिकडे पुढे उडवायचं. हा इथे नाही. रेडी? हा. गो उभा नाही चालत. उभा वाजायला लाव ना. कसा लाव? ठेव ना काहीतरी. अरे, हे पण लाव ना. चल, मी केक कापते. ठीक आहे, ह्याच्यावर ठेव ना. चल. हे घे इथं. बाबा मग केक काप करा. बाबा मी केक कापेल. असं काहीतरी लाव त्याला. एक हात. हा हट का ते कुत्री आहे का ती? कुत्रे नाही आहे. चलो. हा, चल. मी कापेल. मी कापेल. मी कापेल. चला या. ऑन आहे सगळं. हा, सगळं on आहे. सगळं ऑन आहे. हा. ये तो बरा मग. Ready? आता मार, मार, हे? मार. गेले तुटलं नाही 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 बरोबर आहे बरोबर आहे. काय नाही हे काय काय नाही. आता? ते चालतं त्याला. त्याच्यात काय नाही. सोड. कोण फोडणार आहे ते? मी. थांबा, अरे आता तू काय केक कापायला इकडे ये ना. घाबरटून येतो. Happy birthday to you. छान. ये ना इथं. अरे. हा संपलं आता संपलं. हे बघ का. Yes. अरे इकडे अरे तिकडे कॅमेरा आहे तिथं. इकडं बघा ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाची. हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही त्यांनी त्याचं खाल्लंय. चॉकलेट. ते का नाही फोडलं? जॅकला का राग आला फुटलं ते. जॅक कुठलं? ये मी पण खाऊ घालतो. खाऊ घातलं ना तू. ट्राय. फोटोच नाही यार माझे काहीच. दर. बाबा एवढा मोठा असून बर्थडे बनवत आणि तू इथं बर्थडे बनवत नाही. बाबा एवढा मोठा असून बर्थडे बनवत आणि तू इथं बर्थडे बनवत नाही. म्हणजे तेच की तू बर्थडे बनवत जा. मला नाही आवडत. काय सो असा काहीसा दिवस आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्रीचे 10 पर्यंत स्पेंड केला होता. ही आहे ती वॉच आणि लेटेस्ट वॉच आहे फॉसलची सध्याची ट्रेंडिंगमध्ये. सो मी घेतलेली आणि आत्तापर्यंत मी सचिनला कायम 10-15 पर्यंतच घेतल्या होत्या, म्हणजे 10-15 हजारच्या. त्याच्या पुढं मी अजून घेतल्या नाही. लवकरच मी तुम्हाला ना त्याचे वॉच कलेक्शन शेअर करेल जे मी ह्या वर्षभरात घेतले आहे. खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि असा होता आमचा वाढदिवसाचा दिवस. कसा वाटला नक्की कळवा.